22/4/2024 रोजी माझा बीड लोकसभेचा अर्ज दाखल करणार आहे दुपारी 1 वाजता। हे अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीतील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख नेते, तालुक्यातील प्रमुख नेते आणि महाविकास आघाडीतील काही प्रमुख नेते हा अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत। आम्ही हा अर्ज दाखल करताना कुठलंही शक्ती प्रदर्शन करणार नाहीत। आम्ही साध्या पद्धतीनं हा अर्ज दाखल करणार आहोत। अर्ज दाखल करताना सर्व आपल्या मीडियाच्या साक्षीनं सर्व जनतेला दाखवून आम्ही सर्व जनतेचा आशीर्वाद घेऊन अर्ज दाखल करणार आहोत। त्यासाठी माझ्यासोबत सर्व पक्षाचे जिल्ह्याचे नेते पण राहतील, तालुक्याचे प्रमुख नेतेही राहतील आणि आपणही राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। पण बाप्पा जनरली ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरला जातो त्यावेळी शक्ती प्रदर्शन केलं जातं, आपला जाहीर सभा होतोय, सगळ्या प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणलं जातं। आपली ही रणनीती वेगळी वाटते का? आपल्याला काय वाटतंय माहीत नाही, पण आमच्या सर्व इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी सर्वांनी मिळून आम्ही हा एकत्रित निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामागं काय राजनीती आहे हे आपल्याला जर जाणून घ्यावं असं वाटत असेल तर आम्ही जनतेचं प्रेम स्वीकारून अर्ज भरत आहोत। त्याच्यामुळे उन्हामध्ये माझी मायबाप जनता आणून त्यांना त्रास देणं, त्या बीड जिल्ह्याचा एक प्रतिनिधी होण्यासाठी लोकसभेची निवडणूक लढत आहे। त्यामुळं मला ती माझ्या इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांनी सांगितलं की आपल्याला असं करणं नको आहे। त्याच्यामुळे आपण साध्या पद्धतीने आपल्या जनतेला त्रास होऊ द्यायचा नाही, त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला। जाहीर सभा घेणार आहेत का? 2024च्या निवडणुकीमध्ये काय बदल झाला आहे असं तुम्हाला वाटतंय? 2019च्या निवडणुकीनंतर 24 मध्ये आता फॉर्म भरताय, काय नेमका बदल वाटतंय आणि आंदोलनाचा थेट फायदा होतोय असं वाटतंय? त्या प्रश्नात आपण 3 प्रश्न विचारले, पण ठीक आहे। 2019ची निवडणूक आम्ही शक्ती प्रदर्शन करून फॉर्म भरला। आजची निवडणूक आम्ही साध्या पद्धतीनं जे हितचिंतक आहेत, ज्यांना साक्षीदार व्हायचे ती येऊन आमच्यासोबत राहतील, त्यांच्या साक्षीनं, नेतेगणाच्या साक्षीनं आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी असं अगोदर म्हणलं असं आम्ही फॉर्म भरतोय। हा फरक आहे। आता कुठल्या आंदोलनाचा तुम्ही आंदोलनाचं विचारलं तर आंदोलनाचा फायदा तोटा हा मायबाप जनता घेत असते। जनता जे ठरविल तो निर्णय मला मान्य। त्याच्यामुळं या गोष्टीवर आपण वेळ आल्यावर बोलू। माघार घेतलेली आहे, माघार आणि कारणे सांगितलेली आहेत, त्याचा फायदा होईल असं वाटतंय का तुम्हाला? कारण आता ते आणि आदरणीय ताईसाहेबांनी निर्णय जो घेतलेला आहे त्याचं मी स्वागत करतो, त्यांचे आभारी मानतो की त्यांनी तो निर्णय घेतला आहे। तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे, त्याच्यावर मला बोलायचा अधिकार नाही आहे। त्याच्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला त्याचा मला नक्की फायदा होईल एवढं वाटतं। जनहित लक्षात घेऊन आणि मतांची विभागणी टाळण्यासाठी मी हा निर्णय घेते असं निर्णय जाहीर करताना म्हणाले की नेमकी मतविभाजनाचा फायदा कोणाला होणार होता? त्यांनी काय बोलले हे मी ऐकलं नाही, ऐकून सांगतो। नाही, मी काय सांगत होतो याच्यापेक्षा मी जवळपास या 9-10 दिवसात जेवढ्या गावात फिरलो तेवढ्या कुठल्याही गावाला एकच विचारलं मी की मतं मागायला मागील 15 वर्षात निवडून आलेल्या एक विचाराचा खासदार
10 वर्षापासून आता असणाऱ्या आपल्या खासदारताई त्या कधी तुमच्या गावात आल्या का? एकच गावानं मला सांगितलं जवळपास 350 गावात की ताईसाहेब आमच्या गावात आल्या होत्या, पण तलावाचं कुठंतरी काय झालं होतं त्याची पाहणी करायसाठी, पण त्या गावात उद्या आल्या नाहीत, बाहेरूनच गेल्या. आता मला एवढे एक गाव म्हणलं त्याच्यामुळे त्यांचं धन्यवाद आहे की या 400 गावात एक गाव तरी मला भेटलं. अल्पसंख्याक समाजाचा पाठिंबा कसा आहे? ही निवडणूक कुठल्या एका अल्पसंख्याक, बहुसंख्याक, ओपन, ओबीसी, एससी, एनटी अशा पद्धतीची नाही. ही निवडणूक पुरोगामी विचाराची आहे. आम्ही पुरोगामी विचारात वाढलेली माणसं आहोत. पुरोगामी विचाराचे संस्कार आमच्यावर आहेत, त्याच्यामुळे आम्ही पुरोगामी विचार घेऊन पुढे जाणार. 2019च्या निवडणुकीमध्ये तुमच्यासोबत धनंजय मुंडे होते, त्या निवडणुकीमध्ये अमरदेव पंडित होते, अशी राष्ट्रवादी काँग्रेसमधली बडी मंडळी होती. आज ही सगळी मंडळी आपल्या विरोधात आहे. असं वाटतंय की मोठी ताकद आपल्या विरोधात आहे पण जनता माझ्यासोबत आहे ना, ये गब्बर है ना मेरे साथ, ये गब्बर एक साथ है, काफी है सब. अमोल कोल्हे नाही घटक बघा, आता माझ्याबरोबर इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख आहेत, अनेक आमदार म्हणून हे आहेत, आणि जे गेले त्यांच्यावर किंवा जे नाहीत त्यांच्यावर मी बोलत नाही. तर जनता आमच्यासोबत आहे. जरांगे पाटील यांचे सहकारी अमोल कोल्हे यांच्यावर हल्ला झाला, त्याच्यानंतर तुम्ही त्यांची भेट घेतली आणि आरोपीवर तात्काळ कारवाईची देखील मागणी केली. तत्पूर्वी जरांगे पाटील यांनी देखील त्याची भेट घेतली होती आणि हीच मागणी केली होती. कुठेतरी मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा उचलण्याचा तुमचा प्रयत्न आहे किंवा त्या दिशेने सगळी निवडणूक न्यायचा प्रयत्न आहे? बघा, आता आपल्या कुठल्याही संस्कृतीमध्ये एक तरुण जातोय, त्याचा तो झगडतोय, आंदोलन करतोय आणि त्याच्यावर कुणीतरी अज्ञात व्यक्ती हल्ला करतात, तर आमची संस्कृती की आम्ही त्याला भेटलं पाहिजे. आणि आज तुम्ही तसं बोलताय, पण ज्या दिवशी लाठीचार्ज झाला सराटीला, तिथं सुद्धा मी पहिली पोस्ट केली होती. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यावेळेचा तिथं पण एक प्रमुख कार्यकर्ताही होतो, पण माझी पहिली पोस्ट होती, ज्यांनी केले कृत्य त्याची चौकशी करा आणि त्याच्यावर कारवाई करा, अशी त्यावेळेस माझी पोस्ट होती. त्यावेळेस कुठे लोकसभेला होतो, त्याच्यामुळे तो विषय नाही. तो आंदोलन पार्ट जो आहे तो पार्ट वेगळा आहे, लोकसभा राजकारण हा पार्ट वेगळा आहे. त्यांचं आंदोलन त्यांनी कुठं सांगितलं की आम्ही काय असं करा, त्याच्यामुळे त्याला जोडूनच तुम्ही आता काही 4-5 दिवसांपूर्वी म्हणाला होता की जे जाळपोळ झाली होती त्यामध्ये मोठे गुन्हे दाखल केले गेले. आता 4-5 दिवसांपूर्वी बोलले होते जाळपोळ प्रकरणामध्ये सरकारनं मोठे गुन्हे दाखल केले असं तुम्ही विषयात म्हणाला होता. मीडियाला कुणाला म्हणतो? जाहीर भाषणामध्ये नाही, मी काय बघा, माझं म्हणणं आहे की मी कुठल्या जाहीर भाषणात नाही बोलत. ज्यांनी कुणी जर खोटे गुन्हे दाखल केले असले तर ते खोटे गुन्हे मागे घेतलेच पाहिजेत असं माझं म्हणणं आहे. मी कुणावर आरोप करत नाही, माझा टीका टिप्पणी हा विषयच नाही. त्याच्यामुळं जर जाणीवपूर्वक एखाद्या समाजाच्या एखाद्या घटकावर जाणीवपूर्वक कुणी जर खोटे गुन्हे दाखल करत असेल तर त्यांनी मागे घेतले होते, त्यांना साथ दिली पाहिजे असं माझं मत आहे. आमच्या वेळेस तुमचं दगाड चिन्ह होतं, चिन्हामध्ये कशी काय निवड मिळाली? आता पक्षच गेला बाजूला. महायुतीची एवढ्यामध्ये बैठक झाली, तुम्ही शेती काय करता हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सोन्याची शेती करता असं सतत शेतकरी कसे झाला याचं संशोधन करण्याची गरज आहे. हो, पण एवढ्या दिवसात त्यांना का कळालं नाही की मी संशोधन करा? आता कशाला संशोधन करायचंय? सांगा ना तुम्ही पुन्हा त्यांना घेऊन गेले वगैरे काही तुम्हाला म्हणलं कोण काय म्हणून? त्यांनी बघितली शेती वगैरे शेतीत त्याने शेती माहीत नाही का माझी? हा? आहेच ना, म्हणा म्हणजे बरं, तुम्ही मला काहीतरी म्हणायच लावायचं का माझ्यात? त्यांना माहिती आहे हा? काय पिकवता नेमकं काय त्यांना म्हणायचं? त्यांना काय म्हणायचं तर तुम्ही त्यांना विचारू शकता. बघा, त्यांना काय म्हणायचं हा प्रश्न त्यांना विचारलेला बरं होईल. मला कसं म्हणताय? त्यांना तुम्ही विचारा, तुम्ही अर्धच कसं बोलला, तुम्हाला ऐकलं, मी ऐकलं नाही ते काय ते म्हणतात, त्यांनाच विचारू शकता. नाही नाही, त्यांच्या प्रश्नाला उत्तर त्यांनीच द्यावा, मी कसं देणार? त्यांचा प्रश्नच मला कळाला नाही. ही प्रगती वेगाने कशी झाली असं त्यांचं म्हणणं आहे. काय? ही जी प्रगती नाही, आहे तुम्ही त्याला विश्लेषण करून सांगाल. माझी प्रगती म्हणायचं, त्यांना शेतीची प्रगती मला मी त्यांची विरोधी उमेदवार स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात, तरी सुद्धा त्यांची जी प्रगती आहे ती फार वेगाने झाली. मग ते आपल्या शेतात काय पिकवतात त्यातून ही प्रगती झाली असा शोध घ्यावा लागला असं धनंजय मुंडे काल म्हणाले. घ्या ना, आम्ही कुठं नाही म्हणून, आम्ही घ्यायला तयार, घ्या सो. आमने सामने बसू,
जर मला हिंदी बोलता नाही आली तर उद्याच फॉर्म भरायचं कॅन्सल करू नाही रिड्रॉ करू. बघायचा का प्रयोग करून तर बघ काय करायचं. मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे. आजही मराठा आरक्षण मिळालं नाही कुणबीमधून मराठा आरक्षण. या संदर्भात तुमची नेमकी भूमिका काय आहे? पवार साहेबांची या अगोदरची जी भूमिका आहे की कुणबी म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. पवार साहेबांची पहिल्यापासून भूमिका आहे. तुमची भूमिका काय, पक्षाची भूमिका काय? हे बघा, पक्षाच्या भूमिकेबद्दल मी पक्षाचा घटक आहे त्याच्यामुळे त्या भूमिकेशी मी सहमत असणार. पण तुम्ही जो प्रश्न विचारताय तो उपप्रश्न परत विचारताय की माझी भूमिका एकच आहे की आजच्या परिस्थितीमध्ये ज्या घटकाला आरक्षणाची आवश्यकता वाटते त्याच्यासाठी ते उपोषण करतायत किंवा ते झगडतायत तर त्यांचा मागण्याचा रास्त अधिकार आहे. त्या अधिकाराचं सरकारनं दिलंच पाहिजे. जर ते नियमात बसून ते दिलं दिलंच पाहिजे. कुणबी का दुसरं आहे झालं? बघा, या सर्व गोष्टीचा अभ्यास करू आपण. अभ्यास करून बोलू. सगळे स्वयंच्या मागणीला कसं पाहतात? आता बाकीचे 10% आज मिळालं सध्या नाही. आज आपण लोकसभेची निवडणूक लढत आहोत. त्या लोकसभेच्या व्यासपीठावर मी आहे. ज्यावेळेस ती व्यासपीठ येईल, मी निवडून येईल, त्यावेळेस निवडून आल्याच्या नंतर मी भूमिका काय मांडायची तर ती भूमिका मी लोकांसमोर मांडेन. एक उमेदवार म्हणून लोकांना सुद्धा अपेक्षित आहे की तुमची भूमिका काय आहे. माझी भूमिका आंदोलनाच्या बाजूची आहे. मराठा आरक्षण दिला पाहिजे या भूमिकेत मी मराठा आरक्षणाच्या बाजूनच आहे. आता ते कसं दिलं पाहिजे? अहो, हे आता मी सरकारमध्ये बसल्यावर सांगतो ना. बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे म्हणतात की तुम्हाला मराठा समाजाचं मतदान मागायचा अधिकार नाही. तुम्ही आंदोलनात पावतात असं पण म्हणतात ते. आम्ही कुठे घेतले हे म्हणतात ते म्हणतात ते. कारण त्यांनी ते म्हणतात माझ्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. नाही, ते जे म्हणत असते तर त्यांना जेवढी माहिती असेल तेवढं ते बोलत असते. मला त्यांच्याविषयी त्यांच्यावर काय बोलू मी, मला त्यांच्यावर नाही बोलायचं. पण मी मराठा समाजाचा एक घटक म्हणून मी समाजाबरोबर होतो का नव्हतो हे मीडियानं बघितलंय. मी एक स्टेटमेंट केलं होतं की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय व्यासपीठावर जाणार नाही. आणि मी तो शब्द पाळला. आपल्या सर्व मीडियानी पाहिले, सर्व पाहिले. मराठा आंदोलनात मी होतो का नाही होतो का काय होतो ती सर्व जनतेला माहिती आहे. मी मराठा समाजाचा घटक म्हणून समाजाबरोबरच आहे. बाप्पा विरोधक विकासाचा मुद्दा घेऊन जनतेपर्यंत जात आहे. तुम्हाला काय वाटतं, विकास झालाय का? नेमकं झाला नसेल तर नेमकं कोणता झाला नाही असं तुम्हाला काय वाटतं? माझं स्वतःचं मत सुद्धा तेच आहे की बीड जिल्हा जी लोकसभेची निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक विकासावरच झाली पाहिजे. विकासाचा मुद्दा घेऊन तुमचं पुढील 5 वर्षाचं काय विजन आहे त्याच्यावर आणि मागं काय केलं त्याचा बी लेखा द्यावं लागेल ना. मग मागच्या 5 वर्षे 15 वर्षे 10 वर्षे एवढ्या दिवसामध्ये काय काय विकास केला. एक 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही लगेच काहीतरी बोलायला म्हणताल की आरोप केले. आपल्याला खासदार महोदयाच्या अखत्यारीत काय विषय येतात या विषयासाठी एक 2-3 विषय सांगणार. रेल्वेचा प्रश्न खासदार महोदयाच्या अखत्यारीत येतो. आपल्याकडे 261 किलोमीटर लांबीची रेल्वे मंजूर झालेली. हे रेल्वेची लाईन 261 किलोमीटर मंजूर झाली. त्याच्यापैकी आत्तापर्यंत 99 किलोमीटर झाली असं रेल्वे बोर्डाने प्रसिद्ध केलं. 3 टर्ममध्ये म्हणजे 15 वर्षात 99 म्हणजे 5 वर्षात 33 म्हणजे उर्वरित व्हायला आणखी 25 वर्ष लागणार. मग 15 वर्षाला जन्मलेला मुलगा त्याला आता 15 वर्षात 1 पिढी झाली आणि आता जन्मलेला आणखी 25 वर्ष म्हणजे 1 पिढ्या. 2 पिढ्या जर 261 किलोमीटरची रेल्वेचा मार्ग कंप्लीट होत नसेल तर मग किती विकास झाला हे तुम्ही सांगा. गेल्या 15 वर्षात तुम्ही या प्रश्नावर अहो तुम्ही पुढचं उत्तर तर संपू द्या. असं काय तुम्ही असं गोलमाल करून विशेष कुणाची तर मला माझं म्हणणं असं आहे की माझं कंप्लीट तर होऊ द्या. तुम्ही विचारता प्रश्न त्याचं उत्तर तर देऊ देत. मी उठून पळून जात नाही. ओके ओके धन्यवाद म्हणून पळणार नाही. तुमचं संपत नाही तर बोलतो. पण आज आलोच प्रेससमोर मी बोलावंच लागेल. त्याच्यानंतर आणखी खासदार महोदयाच्या अखत्यारीत येणारा विषय आहे नॅशनल हायवे. हे नॅशनल हायवे जे संभाजीनगर धाराशिव सोलापूर झालेला तो नॅशनल हायवे तो महाविकास आघाडीच्या काळात पूर्ण झालेला आहे 15 वर्षापूर्वी. त्याच्यामुळे त्याचं श्रेय कोणी घेऊ शकत नाही. आणि तो किती दिवसात झाला? महाविकास आघाडीच्या काळात 2 वर्षात तो रस्ता कंप्लीट झाला. आणि आता जेवढे नॅशनल हायवे पुन्हा या 10 वर्षात मंजूर झाले तेवढे 10 वर्षात आणखी एकही कंप्लीट नाही.
सर्वजण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वजण तुम्ही जागरूक पत्रकार आहात, मीडियाचे सर्व प्रतिनिधी आहात, मला सांगा आणि आपण पण सांगा. जर तुम्ही जरी कुठली एखादी बाजू घेत असला तरी माझी विनंती की सगळं जनरल म्हणून मांडा की 10 वर्षात जर कुठला एखादा रस्ता कंप्लीट झाला असला तर आम्हाला दाखवा आणि ते 10 वर्षात एक त्याची निविदेची टाईम पिरियड 2 वर्ष असं एखादा वर्ष टाईम दिला वाढू लई मर्जीतला असला कॉन्ट्रॅक्टर तशामुळं 10 वर्ष रस्ता कंप्लीट होत नाही, एकावरही कारवाई नाही. काय करायला मग खासदार महोदयाने याच्यावर एखादी बैठक घेतली. या रस्त्यावर कमीत कमी 1000 लोकांचे पाय तुटलेत, हात तुटलाय, डोकं मोडलंय, काही प्राणाशी गेले. याला जबाबदार कोण? याला जबाबदार खासदार महोदय असं माझं स्पष्ट मत. या सर्व गोष्टीतून त्याच्यामुळं विकासावरच झाली पाहिजे. आणि दुसरा विषय, बीड जिल्ह्यामध्ये ज्या जलजीवन मिशनची योजना आहे ती सुद्धा खासदार महोदयाच्या अखत्यारीत येते. त्या जलजीवन मिशनची एखादी बैठक माननीय खासदार महोदयांनी या जिल्ह्यात घेतली का? बरं घेतली तर जेवढ्या योजना झाल्या त्याच्यातल्या फक्त आणि फक्त 10% योजना पूर्ण झाल्यात, 90% योजना अपूर्ण आहेत. मग याच्यावर काय बीड जिल्ह्यातल्या जनतेला कळायला पाहिजे. या 90% योजना आणि आपल्यासारख्या पत्रकारांनी सुद्धा विचारलं पाहिजे की 90 आणि माझी पूर्ण माहिती संपू द्या, त्याच्यानंतर पुढचं. नाही तर मग तुम्ही प्रश्नच विचारा, मी घेतली का नाही घेतली तर तुम्ही त्यांना विचारा एखादी बैठक का घेतली नाही. जर विचारा वाटलं तर बघा तुमच्या ह्याच्यानं, तुमच्या वेळेनुसार, तुमच्या ह्याच्यानुसार मला काय मानायचं नाही, पण घेतली नाही. पण आणखी खूप प्रोजेक्ट आहे. एखादा प्रोजेक्ट आज कुणी म्हणेल की मी हे प्रोजेक्ट आणतो तर ठीक आहे, त्याच्यावर बोलू आपण नंतर. एखादा प्रोजेक्ट या 15 वर्ष 10 वर्ष आहे आमच्या भगिनी या खासदार आहेत, एक सिंगल प्रोजेक्ट एखाद्या तालुक्यात आणला मला वाटते नाही. तुमच्या माध्यमात कुणाला जर आपल्याला कोणाला माहीत असलं तुम्हाला माहित नाही, मला वाटतं माहिती. त्याच्यामुळं ही निवडणूक विकास काय केला आणि काय करणार याच्यावर झाली पाहिजे. तर मी माझ्या माध्यमातून माझ्या पक्षाच्या इंडिया आघाडीचा उमेदवारी आणत त्यानं या सर्वांच्या साक्षीनं, या सर्वांच्या सहमतीनं मी बीड जिल्ह्याचा खासदार ज्या दिवशी होईल त्याच्यानंतर 2 वर्षामध्ये बीड जिल्ह्याची रेल्वे पूर्ण परळी टू नगर चालू करून देईल असा मी शब्द या बीड जिल्ह्याला आपल्या माध्यमातून देतो. एवढंच नाही तर हे जे रस्ते अपूर्ण राहिलेत, जे 10 वर्षात कंप्लीट झाले नाही, ज्याच्यावर 2000 लोक हेड इंजुरी झाली, पुन्हा अपंगत्व आलंय, कुणी एक्सपायर झालेत, कुणाचं घर त्याच्यात उद्ध्वस्त झालंय, हे रस्ते 6 महिन्याच्या आत मी खासदार झाल्याच्या नंतर कंप्लीट करून घ्यायला मी भाग पाडल. त्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला त्याला सांगून भाग पाडेल. एवढंच नाही तर ज्या जलजीवन मिशनच्या योजना झाल्यात त्या योजना आपण लवकरात लवकर येणाऱ्या पुढच्या उन्हाळ्याच्या आत त्या कंप्लीट होऊन त्या प्रत्येक गावाला पाणी मिळालं पाहिजे. करोडो रुपयाचा विषय झालेला आहे. करोडो रुपये गेले कुठं? हे करोडो रुपये कुणाकडे गेलेत, कुठं खर्चलेत आणि करोडो रुपये शासनाचा झालेला निधी खर्च त्याच्यावर योजना पूर्ण आहे त्याची चौकशी करून ते काम येणाऱ्या पुढच्या उन्हाळ्यापर्यंत सर्व 100% चालू करायचा प्रयत्न केला. ही माझं विजन आहे. त्याच्यानंतर माझं खासदार झाल्यानंतर तो दुसरं विजन काय तर खासदार झाल्यानंतर या जिल्ह्याचा अनुशेष जो आहे तो भरून काढण्यासाठी मी काम करतो. बीड जिल्ह्याच्या माझ्या या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे मी काम करेल असा मी शब्द या बीड जिल्ह्याला देतो. धन्यवाद. आभारी आहे.